सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना नमस्कार. विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इथे बघणार आहोत कशा पद्धतीने आपण बीड्सचा यूज करू शकतो ते. तर चला आता आपण स्टार्ट करूया. जेव्हा आम्ही हा कोर्स केला त्यावेळेस आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं त्याच पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे शिकवणार आहेत, जेणेकरून माझ्या ताई मैत्रिणी जेवढ्या पण आहेत त्यांनी देखील घरी बसून स्वतःच्या ब्लाऊजवर ड्रेसवर स्वतःच्या हाताने बनवू शकतील, हीच माझी अपेक्षा आहे. हेच मला असं वाटतं की त्यांनी देखील अशा प्रकारे शिकावं. तर चला आता आपण स्टार्ट करूया. आता आपण हे घेऊया जरीचा थ्रेड. तुम्हाला तर माहितीच जरीचा थ्रेड यूज करायचा असतो. इथे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओच्या ह्याच्यातून पण. हे बघा, सुरुवातीला मी अगोदर तुम्हाला चेन स्टिच दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल. हे बघा, इथे मी चेन स्टिच घेत आहे. अशा पद्धतीने धागा काढायचा आहे आणि आपण आता इथे चेन स्टिच देणार आहोत. अगोदर तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने आपल्याला चेन स्टिच अगोदर बनवून घ्यायची आहे. तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का ताई मैत्रिणींनो, की तुम्हाला बेसिक आलं पाहिजे. एकदा जर तुम्हाला बेसिक आलं ना, मग ॲटोमॅटिक तुम्हाला पुढचं सगळं येणार. बेसिक महत्त्वाचे. आजकाल काय करतात, पैशासाठी एवढं जे हे चाललं ना, लूटमार चालली आहे सध्या आरीवर्कला. खूप पैसे कमवण्यासाठी ना बोलतात की तुम्हाला आम्ही आरीवर्क शिकवतो असं तसं, ऑनलाईन वगैरे असं तसं. पण खरं आहे ना, ते खूप हे होत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक आलं ना की बाकी काही नाही, बेसिक आलं पाहिजे. हे बघा, तुम्ही तर बघू शकता चेन स्टिच बनवलेले आहे. हे बघा, चेन स्टिच बनवलेले आहे. आता आपल्याला इथे शेवटी गाठ द्यायची आहे. हे बघा, असा धागा काढून घ्यायचा वरती अगोदर सुरुवातीला. नंतर परत इथे आपल्याला असाच धागा काढायचा आहे सेम. हा धागा काढला की हा धागा थोडासा टर्न करायचा, ह्याच्यामधून घ्यायचा आणि खालचा धागा आपल्याला असा खेचायचा आहे. हे बघा, झाली आपली गाठ. इथे आपली गाठ तयार झालेली आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप घेत आहोत. आता आपण इथे बीड्सचा यूज करणार आहोत, शुगर बीड्सचा. तुम्ही देखील शुगर बीड्सचा यूज करा. हे बघा, इथे शुगर बीड्स घेतलेले आहेत मी. आता आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. परत आता आपल्याला इथे 2-2 शुगर बीड्स टाकायचे आहेत. हे बघा, 2-2 शुगर बीड्स टाकून आपल्याला लाईन बनवायची आहे. तुम्ही देखील तुमच्या स्वतःच्या ड्रेसवर ब्लाऊजवर आरीवर्क करू शकता ताई. जेवढ्या पण माझ्या ताई मैत्रिणी बघत आहेत ना, त्या देखील करू शकतील. आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाला यावं, बाकी काही नाही. सगळ्यांनी प्लीज व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या पण जेवढ्या पण जवळच्या ताई मैत्रिणी आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील येईल करायला. असे 2-2 बीड्स घेऊन मी इथे बनवत आहे. मी काय अगोदर लाईन्स वगैरे काय घेतल्या नाहीत. हे करून तुम्ही पण सुरुवातीला लाईन्स वगैरे घ्या, ड्रॉ करून काढून घ्या अगोदर आणि मग त्याच्यावर तुम्ही करा सुरुवात. इथे मी 2-2 शुगर बीड्सचा यूज करून बनवत आहे. हे बघा, काही वेळेस असे जे मणी असतात ना त्या पॉईंटमधनं जात नाहीत, तर आपण हे मणी काय करायचे, साईडला करून ठेवायचे. याचा काय उपयोगच होत नाही या मण्यांचा जर त्या पॉईंटमधून नाही निघाले तर. त्यामुळे आपण त्यांना पण बाजूला करायचे. परत 2 घ्यायचे मणी, परत खालनं धागा खेचायचा वरती अशा पद्धतीने. हे बघा, ह्या सुईच्या आणि परत 2 मणी घालायची. ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. हे बघा, अशी प्रोसेस आपल्याला ही कंटिन्यू ठेवायची आहे.
जरी तुम्हाला काय डाऊट्स असतील काय असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये विचारा, मी नक्की त्याची उत्तरं देईल. आणि जर तुम्हाला आरी वर्कचं हे आवडलं तर प्लीज एकदा लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यांना करा. मी शिकवलेली पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला एकच वाटतं की सगळ्या माझ्या जेवढ्या पण ताई मैत्रिणी आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वतःला काहीतरी आलं पाहिजे. आणि बाहेर जर आपण जर हे आरी वर्कचं जर ब्लाऊज करायला दिला ना 1000 रुपये तर नक्कीच घेतात. आता प्रत्येक शहरानुसार गावानुसार वेगवेगळी प्राईज असेल पण घेतातच आरी वर्कचं हे करायचं झालं तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक आलं ना की आपल्याला ॲटोमॅटिक सगळं येतं. आणि आरी वर्कचं जे मटेरियल आहे ना सुरुवातीला ते आपल्याला 1000मध्ये मिळून जातं. जास्त काही पैसे लागत नाहीत आरी वर्कचं मटेरियल घ्यायला. 1000 रुपयात होऊन जातं काम. हे स्टँड काही ठिकाणी 500ला मिळतं, काही ठिकाणी 700 750 अशा प्रकारे मिळतं स्टँड. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. आणि आपल्याला जे स्टँड लागतं ते 18 इंचाचं लागतं रिंग आणि स्टँड. हे बघा इथं परत आपल्याला अशा पद्धतीने गाठ द्यायची आहे. जरा माझी लाईन इकडे तिरकी झाली कारण की मी ड्रॉ करून घेतलं नव्हतं त्यामुळे माझं तिरकं झालेलं आहे. तर तुम्ही करताना एकदम स्ट्रेट लाईनी मारून घ्या आणि करा. 1 मिनटं मी पण हे करते, तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आता मग मी काय स्केल घेतली नाही आहे जवळ, मी यानेच करते ड्रॉ आणि तुम्हाला हे करते. आता आपल्याला इथे बीट्स यूज करायचे आहेत. हो का, आज मी तुम्हाला एवढेच बीट्स दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आता आपण पहिले तर शुगर बीट्सचा यूज केलेला आहे. आता आपण गहू बीट्स आणि राईस बीट्सचा यूज करूया. गहू बीट्स अँड राईस बीट्सचा यूज करूया. हे बघा, हे आपले गहू बीट्स आहेत. आता आपण याचा यूज करणार आहोत. याच्यामध्ये एक आपल्याला असे बीट्स घालायचे आहेत. बीट्स घालून परत आपल्याला ही अशी लाईन हे करायची आहे, बनवायची आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. एक बीट्स यूज करायचे आहेत. आपल्याला लाईन बनवण्यासाठी एक बीट्सचा यूज करायचा आहे. आता आरी वर्कचं शिकायचं म्हटलं ना तर खूप पैसे घेतात. काय ठिकाणी 5000 7000 8000 असे फीज आहे बघा, 10000. मग त्यापेक्षा तुम्ही बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही घरी बसून पण हे करू शकता व्हिडिओ बघून. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपले व्हिडिओ पण खूप अपलोड केले गेलेले आहेत. तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच खूप सारे व्हिडिओ बघायला भेटतील या चॅनेलच्या माध्यमातून. विद्या आरी वर्क अँड फॅब्रिक पेंटिंग. हे बघा, आता इथे मी परत एकदा गाठ देत आहे. परत एकदा गाठ दिलेली आहे शेवटी बीट्सचा यूज करून. आता राईस बीट्स घेऊया आपण.
आता या बीड्सचा यूज करूया. धागा इथे संपलाय ना आपला, म्हणून आपण इथून परत घेत आहोत. याच्यामध्ये पण आपण एकच बीड्स यूज करणार आहोत. एकच बीड्सचा यूज करायचा. हे बीड्स तुम्हाला आहे ना, ज्यावेळेस तुम्ही देवी वगैरे बनवताना त्यावेळेस तुम्हाला या बीड्सचा खूप यूज होतो बघा. गळ्यामध्ये ह्याच्यामध्ये बनवायचं झालं ना, देवीला आपण गळ्यात घालतो ना, त्यावेळेस या बीड्सचा यूज केला जातो. आपण स्वतः केल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो ना, तो वेगळाच असतो. आपल्याला काहीतरी करायला आल्यानंतर. प्रत्येक लाईनला आपल्याला असंच करायचं आहे. एक बीड्स यूज करायचा आहे. हे पूर्ण लाईन बनवेपर्यंत एक बीड्सचा यूज करत आहोत आपण इथे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार ना, तेवढं तुम्हाला छान येणार काम करायला. प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा. स्वतःच्या ब्लाऊजवरती पण तुम्ही स्वतः करू शकाल. ड्रेसवर, ब्लाऊजवर, साडीवर. इथे परत आपल्याला शेवटी गाठ मारायची आहे अशा पद्धतीने. हे बघा, इथे परत आपण गाठ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही ना याच्यासाठी एक असा कपडा घ्या, त्याच्यावरच तुम्ही करा, जेणेकरून ते व्यवस्थित राहतील. असं करा. आता आपण मोती घेऊया. हे बघा, आता आपण मोती घेऊया. मोती पण आपल्याला एकच ह्याच्यामध्ये हे करायचं आहे, टाकायचं आहे. पहिले अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे पूर्ण धागावरती काढल्यानंतर आपल्याला परत हा मोती एक टाकायचा आहे याच्यामध्ये. अशा जसं आपण अगोदर केले सेम तशीच प्रोसेस आहे ही पण. एक धाग्यात एक मोती टाकायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आजचा आपला हा क्लास चौथा दिवस आहे. चौथा दिवस चालू केलेला आहे आपण. चौथ्या दिवशी आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण या व्हिडिओच्या द्वारे बघत आहोत. हे बघा, असे एक मोती टाकत चला याच्यामध्ये. मला एकच वाटतं की माझ्या जेवढ्या पण ताई मैत्रिणी आहेत त्यांनी स्वतः करावं, जेणेकरून बाहेर पैसे जाण्यापेक्षा तुम्ही घरी देखील स्वतः सुंदर आणि आपल्या आयडियानुसार आपण खूप छान बनवू शकतो. मला एवढंच वाटतं.